नमस्कार, माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? मजेत तर आहात ना? आज कित्येक लोकांकडे आनंद आहे, सुख आहे, पण त्या लोकांना आनंद अनुभवायचं नाही. लोकांना कळावं मी आनंदी आहे हे दाखवण्यासाठी ते जगत असतात. तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी जगता का लोकांना दाखवण्यासाठी जगता? लोकांना दाखवण्यासाठी जगू नका, स्वतःसाठी जगा. तर आजकाल काही लोक स्वतःला जे योग्य वाटतं, स्वतःला जे परवडतं ते करत नाहीत. समोरचा व्यक्ती काय केलेला आहे ते करण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे कंपेअर करून जगत असतात. माझ्या मित्राने आज गाडी घेतलेली आहे, मलाही घ्यायची आहे, मला गरज नाही, पण त्याने घेतलेलं आहे म्हणून मला घ्यायचं आहे. त्याने घेतलेलं आहे म्हणून माझीही इच्छा झाली की गाडी घ्यावी. तर याआधी मला असं कधीच वाटलं नाही की मला गाडीची गरज आहे, पण लोकांचं पाहून माझ्याही मनामध्ये हळूहळू इच्छा होत आहे की मीही एक गाडी घेऊ शकतो. तर आपण लोकांचं पाहून जे गरज नाही त्याच्या मागे धावत असतो. तर हे पहा, ज्यांचं इन्कम चांगलं आहे, ज्यांची पेमेंट चांगली आहे, ते लोक सहज अशा गोष्टी स्वतःसाठी अवेलेबल करू शकतात. पण जे मिडल क्लासमधील लोक आहेत त्यांच्यासाठी हे शक्य नसतं. त्यांना खूप तडजोड करावी लागते, अशा गोष्टींसाठी खूप विचार करावा लागतो. पण काही लोक फक्त लोकांना दाखवण्यासाठी अशा गोष्टींच्या मागे धावत असतात. तो तुम्हाला परवडत नसेल तरीही. तर मला काय म्हणायचं आहे, ज्या वस्तूंची तुम्हाला गरजच नाही ते नसलं तरीही तुमचं भागत असतं, मग कशाला? तर मला वाटतं आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. अगदी गरीबातला गरीब मुलगा देखील आयफोन वापरत असतो. ज्याचे आईवडील दिवसभर कष्ट करून रात्री चूल पेटवत असतात त्यांच्या मुलाकडे देखील आयफोन आहे. थोडंसं विचार करा, त्या मुलाकडे आयफोन कुठला आला? आईवडील जे दिवसभर कष्ट करत असतात त्यांची तरी ऐपत नाही की मुलाला आयफोन खरेदी करून द्यावं. आणि तो मुलगा सध्या तरी काही कमवत नाही, सध्या कॉलेजमध्ये आहे, पण त्याच्याकडे आयफोन आहे कारण त्याच्या मित्राकडेही आयफोन आहे. आई वडिलांकडून हट्ट करून घेतलेला तो आयफोन, ज्याची त्याला गरज नव्हती तरी देखील. तर मी तुम्हाला असे कधीच म्हणणार नाही की घेऊ नका. ज्या गोष्टींची गरज आहे ते घ्या, ज्या गोष्टींची गरजच नाही त्यामागे कधीच धावू नका. ज्यावेळी तुमच्या खिशामध्ये पैसे असतील, ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या पायावरती थांबाल, त्यावेळी या सर्व गोष्टी तुमच्याकडे स्वतःहून येतील. तर त्याच्यासाठी मेहनत करा. म्हणून आज कित्येक लोक बँकेकडून लोन घेऊन स्वतःच्या सोयीसुविधा उपलब्ध करत असतात. खरं तर त्यांची गरज नसते तरी देखील करत असतात. आणि बँकेचा हप्ता जसे जसे जवळ येतो त्यांचं टेन्शन आणखीन वाढत असतं. त्यांची खूप ओढाताण होत असते. हे सर्व कशासाठी? अगोदर तुम्ही पैसे सेव्हिंग करा, पैशाची गुंतवणूक करा, मग नंतर स्वतःची सोयीसुविधा उपलब्ध करून घ्या. तर आपल्याला खूप तडजोड करावी लागते, खूप विचारपूर्वक कुठेही खर्च करावा लागत असतो. पण आपणच कधीकधी खूप भाळत असतो, लोकांबरोबर कंपेअर करत असतो, नाही त्या गोष्टी हवेसे वाटत असतात. जे आहे ते सोडून देतो, जे नाही ते शोधत जात असतो आणि आयुष्यभर बँकेचा हप्ता भरत असतो. बरोबर ना? तर आपण फक्त बाह्य जीवन जगत असतो, बाहेरच्या लोकांना पाहून जगत असतो. आता समजा मी मिडल क्लासमधील एक स्त्री आहे, माझी फॅमिली खूप छान आहे, माझे घरातील सर्वच व्यक्ती मला खूप प्रेम करत असतात, मी माझ्या आयुष्यात खरंच खूप आनंदी जीवन जगत आहे. आता माझ्याकडे काही गोष्टींची कमतरता आहे, काही सोयीसुविधा नाहीत, घर ही खूप लहान आहे, पण आम्हाला पुरतं. पण ते घर नाही, मंदिर आहे. त्या घराला आणखीन सुंदर कसं बनवायचं याचं मी विचार करत असते. कारण सर्वात महत्त्वाचा, आम्ही निरोगी आहोत आणि स्वस्थ आहोत. तर मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे.
ज्यावेळी ही फिलिंग आपल्याला मनातून वाटत असतं त्या क्षणी बाहेरील लोक काहीही म्हणो अथवा आपल्यापेक्षा खूप वरच्या लेवलवरती असो, आपल्याला त्यांचा काहीच फरक पडत नसतो, कारण आपण आतून सुखी आहोत. आपण दुःखी त्याच वेळी होत असतो ज्यावेळी आपल्याला काही गोष्टी हव्याशा वाटत असतात. काही गोष्टींची इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होत असते. मग अशा वेळी आपण लोकांबरोबर कंपेअर करून दुःखी होत असतो. आपल्याला नेहमी वाटत असतं की त्याच्याकडे सर्व काही आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. तर मला एकच म्हणायचं आहे, लोकांना दाखवण्यासाठी आपलं जीवन जगू नका. आपल्याला जे योग्य वाटतं, जे परवडतं तेच करा. लोकांची बराबरी कधीच करू नका. जितकं होईल तितकं पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करा. या सध्या परिस्थितीमध्ये पैसे सेव्हिंग करणं खरंच खूप गरजेचं आहे. तर शेवटी हे पहा, आपल्याकडे काय आहे काय नाही हे महत्त्वाचं नाही, आपण आनंदी आहोत का नाही हे फार महत्त्वाचं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नेहमी खुश रहा, हसत रहा आणि पॉझिटिव्ह रहा. बाय.